मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही आपला वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारचे पुरुष, होय मित्रांनो असे ना 3 प्रकारचे पुरुष, ज्या पुरुषांना ना बायका स्वतः पटवतात. काय बोललो मी? असे 3 पुरुष ज्या पुरुषांना ना बायका स्वतः पटवतात. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की भावा तू काहीतरी विचित्र बोलतोयस, की म्हणजे आम्ही ऐकलं होतं की बायकांना आपल्याला पटवावं लागतं, पण तू आता काय बोललास की असे पुरुष ज्यांना बायका पटवतात. आता म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांना असं पण वाटलं असेल की म्हणजे ज्या पुरुषांकडे पैसा असतो ना, तर म्हणजे अशा पुरुषांना, पैसेवाल्या पुरुषांना बायका स्वतः पटवतात. बट मित्रांनो मी तुम्हाला ह्यामध्ये ना पैशाच्या बाबतीत एक शब्द पण तुम्हाला मी सांगणार नाही आहे. म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला ना असे पुरुष मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्याकडे पैसा जरी नसला, जरी ते दिसायला कसे पण असले, म्हणजे तो पुरुष काळा असू दे, गोरा असू दे, म्हणजे तो जाडा असू दे, बुटका असू दे, कसाही असू दे, आणि अगदी जरी तो पुरुष ना भिकारचोट जरी तो असला ना, तरी त्या भिकारचोट पुरुषाला ती बाई स्वतः पटवते. कारण त्या पुरुषामध्ये ना ह्या गोष्टी असतात. आता त्या कोणत्या गोष्टी असतात आणि ते नेमके कोणते पुरुष असतात, तर मित्रांनो ते तुम्हाला म्हणजे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर मित्रांनो आता वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पुरुष आहे, तर तो पहिला पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तिला जास्त महत्त्व देणारा, तिला जास्त इम्पॉर्टंट तिला देणारा, तिला म्हणजे प्रिन्सेस ट्रीटमेंट तिला देणारा. आता बघा मित्रांनो, जर एखाद्या बाईच्या आयुष्यामध्ये जर एखादा असा पुरुष म्हणजे जर आला ना जो तिला जास्त महत्त्व देतो, जो तिला जास्त इम्पॉर्टंट देतो, जो तिला प्रिन्सेस ट्रीटमेंट देतो, म्हणजे मित्रांनो तिचं ना कोणतं पण काम ना तो लगेच ऐकतो, तिच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी तो लक्षात ठेवतो, की म्हणजे तिला ना खायला काय आवडतं, तिला कसे कपडे घालायला आवडतात, म्हणजे तिला ना कुठे फिरायला आवडतं, तिचा बर्थडे, तिचा वाढदिवस कधी असतो, अशा छोट्या छोट्या गोष्टी जो लक्षात ठेवतो आणि वेळोवेळी तिला तो सरप्राईज देतो. असं म्हणजे तिला ना महत्त्व देणारा, म्हणजे तिच्यासाठी काही पण करायला तयार असलेला असा पुरुष ना बाईला आवडतो. जो पुरुष ना एखाद्या बाईला तळहाताच्या फोडासारखं तिला जपतो, तर असा पुरुष ना तिला आवडतो मित्रांनो. मग तो पुरुष ना दिसायला कसा का असे ना, काळा असू दे, जाडा असू दे, बुटका असू दे, कसा का असे ना, अगदी तो भिकारचोट जरी असला ना, आणि जर तो तिला महत्त्व देतोय, जर तो तिला इम्पॉर्टंट देतोय, तर मित्रांनो ती बाई ना त्याच्या प्रेमामध्ये ती पडते मित्रांनो. कारण मित्रांनो बायकांना वाटतं की म्हणजे मला माझा राजा भेटो या फिर ना भेटो, म्हणजे भेटला किंवा नाही भेटला म्हणजे तरी पण काय हरकत नाही, बट मला राणीसारखं ठेवणारा कोणतरी पुरुष मला भेटला पाहिजे. म्हणजे जसं राणीला कसं की म्हणजे राणीच्या सर्व गोष्टी ऐकल्या जातात, राणीला जास्त महत्त्व दिलं जातं, असं म्हणजे तिला ना एखाद्या राणीसारखा ठेवणारा जो पुरुष असतो ना तो तिला आवडतो मित्रांनो. आणि अशा पुरुषाला पटवण्याचा प्रयत्न ती स्वतः करते, कारण त्या पुरुषाची गरज ना म्हणजे त्या पुरुषापेक्षा त्या बाईला जास्त असते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना पहिला पुरुष आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा पुरुष आहे, तर तो दुसरा पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तिला ना समजून घेणारा, तिच्या भावना, तिच्या फिलिंग्स, तिचं मन समजून घेणारा. आता बघा मित्रांनो बायकांना ना असा पुरुष आपल्या आयुष्यामध्ये त्यांना हवा असतो, की म्हणजे जो ना तिला समजून घेईल, जो तिच्या भावना, तिच्या फिलिंग्स, तिचं मन ना समजून घेईल. आता मित्रांनो बायकांचं कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो बायकांच्या आयुष्यामध्ये 100 पुरुष त्यांच्या आयुष्यामध्ये असतात, पण मित्रांनो असा एखादा पुरुष ना त्यांच्या आयुष्यामध्ये चुकूनच असतो, जो म्हणजे तिला समजून घेतो, जो तिच्या मनाला ओळखतो, जो तिच्या भावना समजतो, जो तिच्या फिलिंग्स समजतो. तर मित्रांनो असा ना तिला समजून घेणारा चुकूनच एखादा पुरुष तिच्या आयुष्यामध्ये असतो. आणि कधी कधी तर ना बहुतेक बायकांच्या पुरुष आणि
मित्रांनो कधी कधी ना बहुतेक बायकांच्या आयुष्यामध्ये असा म्हणजे तिला समजून घेणारा कोणीच पुरुष तिच्या आयुष्यामध्ये नसतो. अगदी तिचा नवरा सुद्धा म्हणजे तिला समजून घेत नाही. तर मित्रांनो जर असा पुरुष ना तिला जर भेटला, जो पुरुष ना तिला समजून घेतो, तिच्या फिलिंग्स, तिच्या भावना तो ओळखतो, तिच्या मनामध्ये काय चाललं आहे, तिचं मन आता कसं आहे म्हणजे ते पूर्ण ओळखतो. तर मित्रांनो असा ना जो तिला समजून घेतो, तर मित्रांनो तिला समजून घेणारा जर तिला कोणी भेटला ना तर मित्रांनो त्याला पटवण्याचा प्रयत्न ती स्वतः करते मित्रांनो. कारण मित्रांनो तिला ना तो पुरुष कसाही करून आपल्या आयुष्यामध्ये तो तिला हवा असतो आणि ती त्या पुरुषाला ना कोणत्याच परिस्थितीमध्ये आपल्यापासून दूर व्हायला ती देत नाही मित्रांनो. तर मित्रांनो हा ना दुसरा पुरुष आहे. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो मित्रांनो तिसरा पुरुष आहे, तर तो तिसरा पुरुष ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तिची ना केअर करणारा आणि तिची ना वेळोवेळी मदत करणारा. काय बोललो मी? तिची केअर करणारा म्हणजे मित्रांनो तिची ना काळजी घेणारा आणि मित्रांनो वेळोवेळी ना तिला मदत करणारा. म्हणजे मित्रांनो जो पुरुष ना तिची खूपच जास्त काळजी घेतो, जर म्हणजे तिला जरा सुद्धा काय झालं तरी तो पुरुष ना कावरा बावरा होतो, त्याला काही समजत नाही, त्याला टेन्शन येतं की म्हणजे हिला आता काय झालं. आणि मित्रांनो तो पुरुष ना तिला भेटायला येतो, तिला कॉल करतो की म्हणजे आता तुझी तब्येत कशी आहे, तू डॉक्टरकडे गेली होतीस का, डॉक्टरने तुला काय सांगितलं, तू वेळेवर गोळ्या खाल्ल्यास का, तू जेवत जा, तू जर जेवलीसच नाही तर तुला कसं बरं वाटेल, असं म्हणजे तिची ना काळजी घेतो. आणि मित्रांनो तिला ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिला मदत करतो. म्हणजे जर ती कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये फसली तर तो सर्वात पहिल्यांदा पुढे येतो आणि तिला मदत करतो. म्हणजे तो आपलं ना तन मन धन सर्व तो म्हणजे पणाला लावून तो तिला मदत करतो. तर मित्रांनो असा पुरुष ना जो तिची केअर करतो, जो तिची मदत करतो, तर मित्रांनो असा पण पुरुष ना म्हणजे तिला स्वतःची एक म्हणजे सपोर्ट सिस्टीम तिला वाटते आणि तिला वाटतं की मित्रांनो तिला वाटतं की जर हा पुरुष ना माझ्या आयुष्यामध्ये नसता तर माझी एवढी काळजी कुणी घेतली असती आणि मला एवढी मदत कुणी केली असती, असं तिला वाटतं मित्रांनो. आणि मित्रांनो हे वाटल्यावर ना ती म्हणजे त्या पुरुषाला स्वतः पटवण्याचा प्रयत्न ती करते मित्रांनो. आणि मित्रांनो कधी चुकून पण ना ती त्या पुरुषाला आपल्यापासून लांब जायला ती देत नाही मित्रांनो. तर मित्रांनो हा ना तिसरा पुरुष आहे ज्याला बायका स्वतः पटवतात. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.